या गावामध्ये असलेलं हे दत्त मंदिर, या विठ्ठलवाडी गावामध्ये श्री दत्त मंदिर या ठिकाणी असलेले जे देवपूजा आहे हे दिगंबर दादा मेकरकर आणि अभिजित दादा पंजाबी आणि छायाताई बिडकर यांची ही देवपूजा आहे। यांची देवपूजा आपणाला या ठिकाणी वंदनासाठी भेटत आहे। रिद्धपुरातील सर्व संत महंत या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणची देवपूजा ही अशा प्रकारची आहे। या देवपूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचे विशेष प्रसाद जोड काष्ट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। प्रसाद असतील या ठिकाणी सगळे मिळून 24 जोड आहेत आणि या 24 जोडमध्ये वस्त्रप्रसाद या ठिकाणची ही देवपूजा आपल्याला प्रसाद वंदन देवपूजा दिसत आहे। आरगोणीच्या ताटाचा विशेष आहे इथे। ठीक आहे, काष्ट या ठिकाणची ही देवपूजा आपल्याला दिसत आहे। या देवपूजेमध्ये हा लोहाचा विशेष आहे, हा ताटाचा विशेष आहे। या ठिकाणी दिसणारा हा ताटाचा विशेष आणि हा लोहाचा विशेष आहे। या ठिकाणची ही देवपूजा वंदन आपल्याला दिसत आहे। या देवपूजा वंदनला खूप खूप दंडवत प्रणाम। दिसत असलेली ही देवपूजा श्री दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी असले हे जागृत देवस्थान पुरातन देवस्थान आहे। या देवस्थानामध्ये हा दत्तात्रय प्रभूंचा जागृत विशेष आपल्याला दिसत आहे। या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम। हे दगडी मंदिर आहे, अशा प्रकारचं मंदिर आपल्याला दिसत आहे। पूर्ण दगडी घडाईचं मंदिर। रिद्धपुरातील संत महंत आचार्यगण या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी अशी असलेली जुनी मूर्त जुना दत्तात्रयाचं विशेष फार पुरातन देवपूजा आहे। या ठिकाणी पालखी निघते, यात्रा भरते, या गावामधील यात्रा ही असते। अशा प्रकारचे देवपूजा आणि या देवपूजासाठी रिद्धपुरातील मंदिर रिद्धपुरातील यात्रा या ठिकाणी प्रसाद वंदन यात्रा या ठिकाणी आलेले आहे। संत महंत आचार्यगण या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणच्या मंदिरची यात्रा गोकुळाष्टमीला मोठी यात्रा असते आणि या यात्रेमध्ये देवाची पालखी वाजत गाजत छबिना आदी सर्व विधी या ठिकाणी होत असतो। अशा या देवपूजेला दत्त मंदिरातील देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। गोविंद प्रभू महाराज की जय, दत्तात्रय महाराज की जय। दंडवत प्रणाम, दंडवत।